हॅलो मित्रांनो, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, आपण क्लास 9चा लॉज ऑफ मोशन सायन्स 1चा फर्स्ट चॅप्टर सुरू केला होता. त्यातला आजचा जो आपला शेवटचा व्हिडिओ राहणार आहे आणि आज आपण बघूया न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम याचा एक छोटासा डेरिव्हेशन. आता न्यूटनचे फर्स्ट लॉ, सेकंड लॉ सगळे काही आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओ आधी बघून घ्या. त्याच्यानंतर आपण सरळ सरळ स्टार्ट करू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन पासून. सो ओके, बघा आता आपला व्हेरी इम्पॉर्टंट असा एक टॉपिक आहे, तो म्हणजे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता ऍज कम्पेअर टू लॉ 1 आणि लॉ 2 हा जो एकदम इझी असा एक लॉ आपला राहणार आहे थर्ड लॉ. सो बघा आता न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता मोशन काय म्हणते, सरळ सरळ याचा जो आहे आपण स्टेटमेंट बघून घेऊ. द थर्ड लॉ ऑफ मोशन स्टेट दॅट एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. अच्छा, याच्यातले समजा का तुम्ही मेन वर्ड जर बघितले तर सगळ्यात मेन वर्ड आहे ऍक्शन फोर्स, त्याच्यानंतर आहे रिएक्शन फोर्स. एक ऍक्शन फोर्स असते याच्यामध्ये आणि एक रिएक्शन फोर्स असते आणि ते सायमल्टेनियसली म्हणजे होते एकाच वेळेस. सायमल्टेनियसली म्हणजे काय होते, एकाच वेळेस. आता एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स असा आपला हा न्यूटन्सचा थर्ड लॉ आहे. आता याचा अर्थ काय होते, समजा का आता इथे एक भिंत आहे, भिंतीला समजा का आता हा बोर्डच आहे, समजा का बोर्डला मी समजा का धक्का मारत आहो. आता धक्का मारता बोर्डला मी धक्का मारीन तर मी काय येतो, बोर्डच्या मागे जातो. बोर्ड तिकडे जात आहे का, ते भिंत तिकडे जात आहे का, नाही, मी मागे येतो. बरोबर आहे. म्हणजे काय होत आहे, मी बोर्डवर ऍक्शन लावत आहोत, हा बोर्ड जो आहे माझ्यावर रिॲक्शन लावत आहे. माझ्यावर काय लावत आहे, तो रिॲक्शन. समजा का मी आता जोरात धक्का दिलो तर मी कसं जोरात मागेन, म्हणजे जेवढा जोरात मी फोर्स लावीन, जेवढा जोरात मी ऍक्शन देईन, तेवढ्याच अपोजिट डायरेक्शन मध्ये इक्वली जेवढ्या जोरात मी देईन तेवढ्याच जोरात मला समोरचा बी व्यक्ती का देईल, धक्का देईल, आणि त्यालाच म्हणतो आपण रिॲक्शन फोर्स. फॉर एक्झाम्पल, समजा का तुम्ही आणि तुमचा मित्र बसून आहे. तुम्ही समजा का काही कारण नसताना तुमच्या मित्राला एकच असं जोरात कानाखाली मारले, असं जोरात मारले, तर तो विचार करेल 1-2 तास, 3-4 तास, आणि त्याच्यानंतर मारेल का, काऊन तुम्हाला मारला होता किंवा काऊन तू असं मारला म्हणून तो तुम्हाला रिव्हर्स मध्ये थापड मारेल का, असं नाही होत. तुम्ही समजा का एखादी जोरात त्याच्या असं कानावर मारले, कानाखाली, तर तो सुद्धा तेवढ्याच जोरामध्ये तुम्हाला कानाखाली मारेल. म्हणजे तुम्ही काय करत आहे, एक ऍक्शन करत आहे आणि तुमचा मित्र तुमच्यावर काय करत आहे, रिॲक्शन करत आहे. आता हा ऍक्शन आणि रिॲक्शन वेगळ्या वेगळ्या बॉडीवर होते. तुम्ही तुमच्या मित्राच्या बॉडीवर ऍक्शन केले, तुमचा मित्र तुमच्या बॉडीवर रिॲक्शन केला, म्हणजे ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स जे आहे ते वेगळ्या वेगळ्या बॉडीवर होते, पण एकाच वेळेस होते. जसा तुम्ही माराल तसा तो मारेल, म्हणजे एकाच वेळेस होते. लक्षात ठेवा, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट. हा शब्द लक्षात ठेवा, इक्वल अँड अपोजिट. एक तर सारखा राहील आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये राहील, आणि कोणता फोर्स राहील, तो रिॲक्शन फोर्स. हाच आहे आपला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता याचे एक्झाम्पल जर बघितलं आपण तर सगळ्यात पहिला जो आहे तो रॉकेटवाला. आता रॉकेट जो आहे तो उडत आहे. रॉकेट काय करत आहे, एक थ्रस्ट जो आहे, फोर्स जो आहे तो जमिनीवर लावत आहे, अर्थवर लावत आहे, आणि अर्थ त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तेवढाच फोर्स त्या रॉकेटवर लावत आहे. म्हणून जो आपला रॉकेट आहे तो वर उडत आहे. फ्युल गॅसेस एक्झर्ट डाऊनवर्ड फोर्स आणि अर्थ एक्झर्ट अँड इक्वल अँड अपोजिट फोर्स अपवर्ड. फ्युल जो आहे त्याच्या जो बी त्याच्यामध्ये जो डिझेल वगैरे जो पण आहे तो अर्थवर फोर्स लावत आहे डाऊनवर्ड, आणि डिझेल आणि जो अर्थ आहे आपला त्या रॉकेटवर अपवर्ड फोर्स लावत आहे, म्हणजे इक्वल अँड अपोजिट फोर्स लावत आहे. आता समजा का हा वाला तुम्ही बघितले असेल, हा गेम जम्प करायचा गेम जो आहे याला काय म्हणतो आपण, ट्रॅम्पोलिन काय म्हणतो याला आपण, ट्रॅम्पोलिन. समजा का याच्यावर आता हा मुलगा कुदत आहे. बघा आता कुदत आहे आता हा मुलगा. इथं काय होईल, हा जसा कुदला हा ट्रॅम्पोलिनवर फोर्स लावता, ट्रॅम्पोलिन याच्यावर फोर्स लावत आहे. ट्रॅम्पोलिन काय करेल, याच्यावर फोर्स लावला. हा कोणावर फोर्स लावल, ट्रॅम्पोलिनवर. ट्रॅम्पोलिन कोणावर लावल, याच्यावर. म्हणजे हा तिकडे फोर्स लावताय, तो त्याला इकडे लावताय, म्हणून हा मुलगा जो आहे तो कसा आहे, वर जम्प करताय. आता हा जो आहे इंटरॅक्शन बिटवीन बॉडीज आहे, ठीक आहे. आता हा बॉय जो आहे अँड ट्रॅम्पोलिन दोन वेगळ्या वेगळ्या बॉडी आहे. दीज फोर्सेस ऍक्ट इन पेअर्स, वन फोर्स कॅन नॉट एक्झिस्ट इटसेल्फ. एक फोर्स, ऍक्शन किंवा रिॲक्शन हा एकत्रच येणारे फोर्स आहे. फक्त ऍक्शन किंवा फक्त रिॲक्शन असा वगैरे काही येत नाही, दोन्ही एका वेळेसच येईल. फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक ऍक्शनसाठी एक इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असतेच. आता ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्स ऍक्ट सायमल्टेनियसली. हे एकाच वेळी दोन्ही गोष्टी होते. आता आज ऍक्शन होत आहे ना 2-3 वर्षांना रिॲक्शन होत आहे, असा वगैरे होत नाही, ऍट द सेम टाइम होते. ओके, आता बघा, फोर्स दो दे आर इक्वल अँड अपोजिट दे नेव्हर कॅन्सल इच अदर. ते अपोजिट जरी डायरेक्शन मध्ये आहे तरी ते एकामेकाला कॅन्सल नाही करत. काऊन कॅन्सल नाही करत, दे डू नॉट ऍक्ट ऑन द सेम बॉडी. एका सेम ऑब्जेक्टवर किंवा सेम बॉडीवर नाही राहत, त्याच्यामुळे ते एकामेकाला कॅन्सल नाही करत. ते वेगळ्या वेगळ्या ऑब्जेक्टवर ते ऍक्ट करते, त्याच्यामुळे ते एकामेकाला कॅन्सल नाही करत. हाच होता आपला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, त्याच्यानंतर आता व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, शेवटचा टॉपिक आपल्या चॅप्टरचा राहणार आहे, तो म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. माझ्याकडे एक ट्रक आहे आणि एक दुसरी कार आहे. ही ट्रक आहे आणि ही कार आहे. समजा का ट्रक जी आहे या कारला जाऊन आदळली, कार बी तिकडे जातात, ट्रक बी तिकडे जातात, तर मग काय होईल, वेन टू ऑब्जेक्ट कोलाइड द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन. हा लॉ लक्षात ठेवा तुम्ही. वेन द टू ऑब्जेक्ट कोलाइड, जेव्हा दोन ऑब्जेक्ट एकामेकाला आदळतात तर टोटल मोमेंटम
बिफोर कोलिजन म्हणजे आदळण्याच्या पहिले जेवढा मोमेंटम राहते इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. कोलिजन नंतर बी तेवढाच मोमेंटम राहील. त्या दोन बॉडी मध्ये आधी जेवढा मोमेंटम होता नंतर बी तेवढाच मोमेंटम राहील. आदळाच्या आधी कोलाइड व्हायच्या आधी जेवढा मोमेंटम होता नंतर पण तेवढाच मोमेंटम राहील. टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. आफ्टर कोलिजन बी सेम फोर्स सेम मोमेंटम त्याच्यामध्ये राहील. आता बघा ही ट्रक समजा का आता याला आदळेल तर मग काय होईल? ट्रक अँड कार. पहा मग आता हे ट्रक जे आहे हे समोर समोर जात आहे आणि हे समजा का याला आदळले. मग आता काय होईल सांगा बरं? हे कार जे आहे ते त्या डायरेक्शन मध्ये फास्ट मध्ये मूव्ह होईल. त्या डायरेक्शन मध्ये काय होईल? ही फास्ट मध्ये मूव्ह होईल. पहा मग आता हे त्या डायरेक्शन मध्ये फास्ट मध्ये मूव्ह होत आहे. म्हणजे याचा अर्थ काय का मोमेंटम जो आहे तो या ट्रक कडून कोणाकडे शिफ्ट झाला तो त्याच्याकडे शिफ्ट झाला. ट्रक कडून कोणाकडे शिफ्ट झाला तो त्याच्याकडे. आता याचाच एक छोटासा डेरिव्हेशन आहे तो आपण थोडासा वेगळ्या याच्यात समजून घेऊ. बघा आता सगळ्यात आधी आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहे. इथं मी पूर्ण डिटेल मध्ये लिहून घेतो. M1 M1 म्हणजे होते मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. M1 म्हणजे काय होते? मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. M2 लिहून घेतो मी. M2 म्हणजे काय होईल आपला? मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. M2 म्हणजे काय होईल आपला? मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर U1 म्हणजे काय होईल? इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. इनिशियल वेलोसिटी ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. U2 म्हणजे काय होईल? इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. इनिशियल वेलोसिटी ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर समजा का मी लिहिलं होतं स्मॉल v1 इज इक्वल टू हे कोणती वेलोसिटी राहते? स्मॉल v म्हणजे फायनल वेलोसिटी. मग फायनल वेलोसिटी 1 लिहिलो म्हणून काय राहील आपली? ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. कोणत्या ऑब्जेक्टची राहील? हे फर्स्ट ऑब्जेक्ट. v2 इज इक्वल टू लिहू समजा का हे काय राहील आपली? फायनल वेलोसिटी. हे कोणती वेलोसिटी आहे? फायनल वेलोसिटी ऑफ कोणता ऑब्जेक्ट? तर सेकंड ऑब्जेक्ट. कोणता ऑब्जेक्ट आपला? सेकंड ऑब्जेक्ट. ओके इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता समजा का मी A1 लिहिलो. A1 म्हणजे होईल आपला ऍक्सेलरेशन ऑफ कोणता ऑब्जेक्ट? फर्स्ट ऑब्जेक्ट. आणि समजा का मी इथं A2 लिहिलो तर हा काय होईल आपला? ऍक्सेलरेशन ऑफ कोणता ऑब्जेक्ट? हा राहील आपला सेकंड ऑब्जेक्ट. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? बोलो 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 क्लिअर आहे सगळ्यांना? ओके सगळ्यांना जर क्लिअर असेल तर एक पटकन लाईक करून टाका. त्याच्यानंतर आता इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आता बघा. दोन ऑब्जेक्ट आहे. एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला कोलाइड होत आहे तर दोघांमध्ये बी त्याची डायरेक्शन कशी राहणार आहे? अपोजिट डायरेक्शन राहणार आहे. मग इथे लिहू शकतो मी F1 इज इक्वल टू F2. का लिहिलो मी? F1 इज इक्वल टू F2. आणि कधी पण लक्षात ठेवा आजपासून तुम्हाला मी सांगत आहो याच्यानंतर या फिजिक्स मध्ये या सायन्स मध्ये कधी पण अपोजिट डायरेक्शन असा जर तुमच्याकडे वर्ड आला तर त्याचा मिनिंग होते की त्याच्या डायरेक्शन मध्ये साइन जो राहील तो मायनस राहील. अपोजिट हा जर प्लस आहे तर हा साइन कसा राहील आपला? मायनस वाला राहील. एवढी गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. आता F इज इक्वल टू आपण पाहिलो होतो M इंटू A. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. F इज इक्वल टू MA. इथं 1 आहे म्हणून इथं M1 A1 लिहून घेतो. इथं मदत मायनस. F2 म्हणजे काय होईल? F म्हणजे काय होईल? MA. 2 आहे म्हणून इथं लिहितो मी 2. एवढा क्लिअर आहे? आता M1 A ऍक्सेलरेशन म्हणजे काय होते? फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. आता जेव्हा दोन गोष्टी एकमेकाला आदळत आहे कोलाइड होतात तेव्हा ते सेम टाइम मध्ये कोलाइड होत आहे. म्हणजे टाइम जो आहे तो बदलत नाही आहे. टाइम कसा राहणार आहे? सेम राहणार आहे. मग ऍक्सेलरेशन म्हणजे v मायनस u डिवायडेड बाय t होईल. ऍक्सेलरेशन म्हणजे v मायनस u बाय t. v म्हणजे पहिला ऑब्जेक्ट आहे म्हणून v1 इथं लिहितो u1. टाइम जो आहे तो दोघांसाठी बी सारखाच आहे म्हणून मी टाइमला t1 किंवा t2 लिहिणार नाही. त्याला सेम तसंच ठेवणार आहे. इज इक्वल टू हा मायनस पहिले लिहून घेतो. M2 लिहून घेतो. त्यानंतर A2 म्हणजे काय होईल? A म्हणजे v मायनस u डिवायडेड बाय t. आता इथं दुसरा A2 आहे म्हणून मी इथं लिहितो 2. एवढा क्लिअर आहे? त्याच्यानंतर आता हा जो t आहे हा काय होऊन जाईल आपला? कॅन्सल. मग इथं आला आपला M1 हा v1 मायनस u1 इज इक्वल टू मायनस M2 हा राहील आपला v2 मायनस u2. ओके आता या M1 चा v1 सोबत मल्टिप्लाय करू. M1 चा मायनस u1 सोबत मल्टिप्लाय करू. मायनस M2 चा v2 सोबत मल्टिप्लाय करू. मायनस M2 चा मायनस u2 सोबत मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय केल्यानंतर काय आन्सर येते ते आपण बघून घेऊ. M1 इंटू v1 M1 v1 मायनस M1 u1. एवढा क्लिअर आहे? इज इक्वल टू मायनस इंटू प्लस मायनस M2 v2 मायनस इंटू मायनस प्लस M2 u2. आता मी काय करतो? या v वाल्याला इकडे घेऊन येतो आणि या u वाल्याला तिकडे घेऊन घेतो. याला मी काही छेडछाड करत आहो का? याला मी हातही नाही लावतो. बिचाराला चुपचाप ठेवला तर मग तो चुपचाप ठेवला होता तो जसं तसं राहील. M1 v1 याला म्हणतो तू इकडे ये तर मायनस वाला इकडे आल्यावर काय होईल? प्लस M2 v2 इज इक्वल टू याला मी तिकडे नेतो. मायनस वाला तिकडे गेल्यावर काय होईल? प्लस M1 u1 प्लस हा काय होईल आपला? M2 u2. यालाच मी समजा रिअरेंज केलो तर हा वाला समजा का मी समोर लिहितो आणि याला समजा का मी मागे लिहितो. पहा मग आता हा वाला जेवढा बी आहे हा काय करतो मी समोर लिहून घेतो. इथं लिहून घेतो. आणि हा वाला जेवढा पण आहे याला मी कुठे लिहितो? मागे.
पहा मग आता याला लिहिलो समजा की मग मागे, आणि मधामध्ये साइन कोणता राहील आपला, इज इक्वल टू, हाच आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू m1v1 प्लस m2v2. तुम्हाला जर असा लक्षात ठेवासाठी जर कन्फ्युजन वाटत असेल तर मी शॉर्ट वाली एकदम जबरदस्त अशी ट्रिक सांगतो पहा तुम्हाला, एकदम पटकन लक्षात राहील तुमच्या. काय करायचा, mu प्लस mu इज इक्वल टू mv प्लस mv असा लिहून घेतलो. mu प्लस mu, mv प्लस mv. इथं लिहितो मी 1 1, इथं 2 2, इथं 1 1, इथं 2 2. हाच तर आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. बस एवढाच आहे आपला. आणि अशा प्रकारे होता आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. याच्यात म्हणू शकतो हा जो आहे टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. म्हणजे मोमेंटम बिफोर कोलिजन म्हणजे इनिशियल वाला, मोमेंटम आफ्टर कोलिजन म्हणजे आफ्टर कोलिजन वाला. म्हणजे टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. हाच आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. म्हणजे जगातला मोमेंटम कधीच चेंज होत नाही, जसा आहे जेवढा आहे तो बरोबर तेवढाच राहते. हाच आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता याच्यामध्ये आपण 2 टॉपिक शिकलो, ते दोन्ही टॉपिक जर बघतो म्हटलं तर काय, सगळ्यात पहिला न्यूटन्स थर्ड लॉ. का बघितलं आपण, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. काय तो आपला, एव्हरी ऍक्शन फोर्स, लिहून घेऊ का इथं, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स ऍक्ट्स. कसा ऍक्ट करते तो, सायमल्टेनियसली म्हणजे काय होते, एकाच वेळी. हाच आहे आपला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आणि त्याच्यानंतर होता आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, तो म्हणजे होता आपला टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. अशा प्रकारचा होता आपला हा आजचा लेक्चर. छोटासा होता, स्वीट अँड शॉर्ट. त्याच्यानंतर आपला हा असा चॅप्टर होता, तो पण छोटासा, स्वीट अँड शॉर्ट. याची जे पूर्ण तुम्ही व्हिडिओ आहे ते बघून घ्या, पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. कोणता कॉन्सेप्ट नाही समजला किंवा कोणता टॉपिक नाही समजला ते मी कमेंटमध्ये सांगा, मी तो टॉपिक अजून तुमच्यासाठी घेतो. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करत जा तुम्ही, सबस्क्राईब करा चॅनलला, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. याच्यानंतर तुम्हाला कोणता चॅप्टर पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. तोपर्यंत थँक्यू सो मच.